दुसरा कोणता संघ फायनल मध्ये यामध्ये ग्रीन स्टार पॉवर्स संघासमोर खेळेल? एका बाजूला संघ असेल सिद्धार्थ 11 जय भैरी नाचणे, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे नवलाई पावनाई मिर्या. गोलंदाजी मार्कवर तयार आहे गोलंदाज सागर, तर स्ट्राईकवर असेल उपेश, नॉन स्ट्राईकला सूरज. पंच इशारा करतायत. दरम्यान सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू यावेळेला उजव्या च्या खूपच बाहेर जाणार. पंच अवांतर घोषित करतायत. अवांतरने संघाचं खातं खुलं गेलंय. सूरज पहिलं षटक घेऊन आलाय. 4-4 षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा सूरज टू उपेश. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आलाय. पकडला गेलाय झेल. पहिल्या चेंडूवर यावेळेला होते विकेटचं पतन. उपेश बॅक टू द पेव्हिलियन. उपेश बॅक टू द पेव्हिलियन एसटीचे. विकेटच्या पतनानंतर मात्र नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावर. मनीष जुने अनिकेत माग असेल. सुरेख झेल पकडला पहिल्या चेंडूवर. ओमकारने सुरेख झेल पकडला. सागरने मात्र आपल्या संघासाठी मोठा अडसर दूर केला. तो म्हणजेच उपेश बाद झाला. गोल्डन जगची शिकार होऊन पुढील चेंडू असेल. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू ऑन साइडला गेलाय. चेंडू जातो पॉईंटच्या दिशेने. प्रथमेश सोना त्या ठिकाणी चेंडू खाली येईल. तोपर्यंत मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही. 2च धावावर समाधान मानावं लागेल. 2 धावांची संघाची धावसंख्या आली 3 धावा. पहिलं षटक सुरू असताना 1 बाद 3. दुसरा सेमीफायनलचा सामना पवनदादा रसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्यशाही क्रिकेटची स्पर्धा शिवनेरी चषक 2024. पहिला फायनल संघ झाला तो म्हणजेच यामध्ये ग्रीन स्टार पॉवर्स. कोणता दुसरा संघ फायनल मध्ये स्थान प्राप्त करेल? यावेळी उजव्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच पुन्हा एकदा अवांतर घोषित करतायत. अवांतरने संघाच्या खात्यात मात्र बोनस स्वरूपामध्ये 1 धावेची भर पडली. धावसंख्या 4 धावा. 1 गडी बाद 4. आउट होणारा फलंदाज उपेश. पुन्हा एकदा सागर. ओहो यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागितली गेले. पंच मुख्य पंच फारच दक्ष आहेत. विजय मात्र दाद मागतोय पंचांकडे. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पण पहिल्या षटका दरम्यान, कारण दोन्ही संघांना माहिती आहे की या सामन्यामध्ये विजय मिळून आपल्या संघाला फायनलचं तिकीट मिळवून द्यायचं आहे. पुन्हा एकदा चेंडूने बॅटची कड घेते. चेंडू गेला थर्ड मॅन रिझन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होणार नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झालाय त्यामुळे 1 धाव घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या आली 5 धावा. 1 गडी बाद 5. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. या वेळेला मात्र बिग फायर. सूरज ऑन फायर. 6 धावांसाठी मोठा फटका. चेंडू गेला पुन्हा एकदा आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी षटकार एसटीचे. आणि 6 धावांची संघाची धावसंख्या 11 धावा. पुढील चेंडू असेल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू. पंच यावेळेला मात्र निर्धाव चेंडू ठरवत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी झालंय समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 1 गडी बाद 11.
अवतार शिवाचा दुसरं षटकावला आहे सतीश. त्याच्या समोर असेल मनीष. पहिल्या षटकादरम्यान 11 धावा कुठल्या गेल्या, एक गडीचं पतन झालं. यावेळेला फटका प्रॉपर आहे, टायमिंग प्रॉपर आहे, नजाकत आहे आणि या चेंडूवर षटकाराची मोहर उमटलेली आहे. त्यामुळे या चेंडूवर मिळतील 6 धावा आणि या 6 धावांची संख्या सांगितली 17 धावा. पहिल्या चेंडूला आसमान दाखवलंय, फिरकावून दिलंय कौकणच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पुन्हा एकदा कमबॅक करेल का सतीश? सेमीफायनलचा सामना आहे. यावेळेला मात्र रनआउटचा धोका देखील आहे, परंतु यावेळेला मात्र विजय तयार होता, परंतु कव्हरसाठी कोणी प्रेक्षक खेळाडू त्या ठिकाणी तयार नव्हता. त्यामुळे एक धाव मात्र संघाच्या खात्यात जोडले गेले आणि एका धावेने संघाची धावसंख्या केली 18 धावा. एक गडी बाद 18. सूरज आणि मनीष ही जोडी पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते. सिद्धार्थ 11 जयभैरी नाचणे वर्षेस नवलाई पावणे मीर्या असे दोन संघ फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी या ठिकाणी मात्र द्वंद्व स्वरूप असताना पाहायला मिळते. हो, ब्लॉकला टाकला यॉर्करलिनचा चेंडू आहे. ओमकार चेंडू खाली आलाय, तो परत एक धाव घेतली गेली. तू मी करता करता यावेळेला मात्र 2 धावा पंचाचा इशारा पाहायचा आहे आणि फलंदाज होईल बाद. यावेळेला मात्र सूरजला माघारी परतावं लागतंय. क्रिकेटच्या पटलावर त्याला सुसाईड म्हटलं आता. सुसाईड करून यावेळेला मात्र निराशपणाने परत होतं, म्हणजे सूरज दुसरा झटका बसतो, म्हणजे नवलाई पावणे मीर्या संघाला एसटीजे. धावपक धावा झाल्या तर 2 गडी बाद 19. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावर अनिकेत. तो तू मी करता करता यावेळेला मात्र रनआउटच्या रूपामध्ये दुसरा झटका बसला. सूरज सारखा मोठा मोहरा रनआउटच्या रूपामध्ये गारद झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ओमकार याच्याकडून पहिल्या चेंडूवर त्याने सुरेख झेल पकडला होता लॉंगॉनच्या दिशेने. पुणे सागर सतीश चेंडूने बॅटची काढ घेतली होती. चेंडू जातोय पहिल्याच्या दिशेने, ट्रॅव्हल होईल तो एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेत या ठिकाणी प्रयत्न होतो का पाहायचाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. यष्टीने मागे विजय उभा आहे. एका धावेने संघ धावसंख्या केली 20 धावा. 2 गडी बाद 20. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मनीष स्ट्राईकवर असेल, नॉन स्ट्राईकला अनिकेत. सतीश कमबॅक करेल का, आणखी एका दुसरी विकेट घेईल का, हे देखील पाहिजे. ऑन साईडला चेंडू वळवला अक्षय पाटील त्या ठिकाणी आहे, परंतु चेंडू डीक्ले झोनच्या दिशेने एकाच धावेसाठी. कारण अक्षयला माहिती देखील होतं की या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल केला, जर मिसफिल्ड झालं तर मात्र एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये देखील होऊ शकतं. त्यामुळे अक्षयने तो इरादा ओळखला होता आणि त्यांनी चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जाऊ दिला असं म्हणावं लागेल. आणि एका धावेने संघ धावसंख्या केली 21 धावा.
शेवटचा चेंडू असेल या षटकातील. स्ट्रायकर आहे मनीष. ऑन साईडचा चेंडू वळवलाय कावकडच्या दिशेने. ओमकार चेंडू खाली आलाय. तोपर्यंत एक धाव घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या केली 22 धावा. 2 गडी बाद 22. काय समीकरण आहे बघा. 2-2. मेनपंच सौरभ केतकर. प्रथमेश सोनार. यावेळेला मात्र फायलेच्या दिशेने चेंडू उडवलाय. चेंडू ते 1 बाउन्स. पंचांचा इशारा पाहिजे. 1 बाउन्स सीमारेषा पार. आलाय खणखणीत मनीष ब्रँडेड चौकार. आणि या चौकाराची संघाची धावसंख्या केली 26 धावा. तिसरं षटक सुरू असताना पहिल्या चेंडूवर अटॅक केला गेलाय तो म्हणजे प्रथमेश सोनार. याच्यावर खरं माहिती आहे मनीषला देखील याच्यावर पहिल्या चेंडूपासून अटॅक केला गेला तर मात्र लय विसरेल. नंतर मला फटकेबाजी करता येईल. मोठी धावसंख्या उभारता येईल. खरं स्थानिक संघ आहे सिद्धार्थ 11 जयभैरी नाचणे हा संघ. पुन्हा एकदा यावेळेला मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू निर्धाव गेलाय. विकेट किपर विजयच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावलाय. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावले. धावफलक धावा आहे 26 धावा. तिसरं षटक सुरू असताना सिद्धार्थ 11 जयभैरी नाचणे वर्सेस नवलाई पावनी मिर्या. ओहो यावेळेला मात्र शरीरावर जाऊन चेंडू आदळतोय. तोपर्यंत मात्र लेगबाच्या रूपामध्ये एक धाव घेतली गेली. एक धाव संघाच्या खात्यात जोडली गेली. एखाद्या वेळी संघाची धावसंख्या केली 27 धावा. तिसरं षटक सुरू असताना प्रथमेशने मात्र कमबॅक केले. अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. या 3 चेंडूवर अनिकेत मोठी फटकेबाजी करेल का. कारण अनिकेतला देखील माहिती आहे समोर त्याच ताकदीचा संघ आहे तो म्हणजे सिद्धार्थ 11 जयभैरी नाचणे संघ. यावेळेला फटका सुरेख सजवलाय. अनिकेतच्या खाली आलाय. परंतु या वेळेला मात्र वारंवार पहिल्याच दिवसापासून सांगतोय की मित्रांनो जीव सांभाळून आपला खेळ आहे. आउटफील्ड खराब आहे. या ठिकाणी जर मध्ये इंजुरी झाली तुम्हाला जखम झाली तर मात्र किंवा ओमकारने मात्र चांगला प्रयत्न केला. तोपर्यंत मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्या. या 2 धावांची संघाची धावसंख्या आली 29 धावा. कातळ भाग आहे त्यामुळे यावेळेला मात्र आपला जीव सांभाळून खेळायचा आहे. पुन्हा एकदा प्रथमेश ब्लॉकवर मध्ये टाकलं चेंडू. यावेळेला मात्र रनआउटचा धोका देखील होता परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावफलक धावा आहेत 29 धावा. 2 गडी बाद 29. शेवटचं षटक कोण घेऊन ते पाहायचंय. 4 षटकांचा सामना. पुन्हा एकदा हो यावेळेला मात्र चेंडू विकेट किपरच्या दिशेने गेलाय. विजय चेंडू खाली आलाय. तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेली. 10च्या सरासरी या ठिकाणी धावा होताना दिसत आहेत. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 2 गडी बाद 30. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत यष्टीचे. पंचांना मी विनंती करतोय की आपण सामना सुरू करून घ्या.
जय भैरीच्या नावाने जल्लोष केला जातोय, ईश्वराचं नामस्मरण केलं जात आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय निखिल. 10च्या सरासरीने या ठिकाणी धावा झाल्या पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 षटकादरम्यान 2 गडी बाद 30. दुसरा सेमीफायनलचा सामना सिद्धार्थ 11 जय भैरी नाचणे वर्सेस नवलाई पावणे मिर्या. पहिला फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ झालाय तो म्हणजेच अहमदी ग्रीन स्टार पावस. तर कोणता संघ दुसरा दाखल होईल सेमी फायनल मध्ये? एकवज्र संघ आहे. ओहो, यावेळेला मात्र बॅटची कड घेतली. क्षेत्ररक्षक देखील चुकला यावेळेला मात्र. तू मी करता करता मिसफील्डच्या आधारे एक धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या केली 32 धावा. पंच थोडा वेळ सामना थांबवा. सामना सुरू करा पंच. धावा झाल्या 32 धावा. मिस्टर स्ट्रोक क्षेत्ररक्षक टाकाले आलाय सतीश. पकडला गेलाय झेल. समाप्त होईल अनिकेत याचा खेळ. परतावं लागेल माघारी. तिसऱ्या गड्यात या ठिकाणी झालंय पतन. अनिकेत बॅक टू द पेव्हिलियन. ऐकूया सुमधुर संगीत यष्टीचे. हे 2 चेंडू शिल्लक असतील. तो धावा आहे 37. पुन्हा निखिल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फायनल जनरेशन चेंडू वळवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु यावेळेला मात्र सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पायाने चेंडू अडवला. 2 धावा घेतल्या. तोपर्यंत तिसऱ्या धावेत या ठिकाणी प्रयत्न होणार नाही. 2च धावावर समाधान मानावं लागलं आणि 2 धावांनी संघाची संख्या आली 39 धावा. धावा झाल्या 39. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. किती धावांचं लक्ष दिले जाईल, किती धावां चेस करावे लागतील हे देखील शेवटच्या चेंडूनंतर आपल्याला कळेल.
पुन्हा एकदा निखिल यावेळेला मात्र 39 धावा करून 40 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच सिद्धार्थ 11 जय भैरी नाट्य संघासमोर 10च्या सरसरणी या ठिकाणी धावा जमावे लागतील. सिद्धार्थ 11 जय भैरी नाट्य संघाला तोपर्यंत या सुमधुर संगीत एसटीचे अनमोल सहकार्य लाभलं. त्याच्यामध्ये आदित्यजी साळवी, ओमकार शेठ मोरे, जिशान शेठ फजलानी, रोशन कौशलजी फाळके, सूरज शेठ जुवाडकर, संकेतजी देवळेकर, डीवायएसपी साहेब, सुनीलजी रसाळ, प्रशांतजी रसाळ, विशाल शेठ सावंत, महेश शेठ रावणाक, भाऊ सावंत, संतोष शेठ जोरे या सर्वांचं मनापूर्वक आभार. प्रभाकर शेठ रसाळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. पहिला षटकाला आहे अजय सॉरी अजित स्ट्राईकवर असेल विजय. हो यावेळेला चेंडूने बॅटची काढ घेतली होती. चेंडू घ्या तर मात्र करू शकला नाही तो म्हणजे अनिकेत. पहिल्या चेंडूवर यावेळेला विकेटचं पतन झालं असतं परंतु अवघड झेल देखील होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजय याच्याकडून. ऑलराऊंडर परफॉर्मन्स साठी जाणारा खेळाडू. यावेळेला मात्र उजव्या अष्टीच्या भाग खूपच भारी जाणार चेंडू. 55 घोषित करतायत. अवंतांना संघाचं खातं खोललं जातंय. 10च्या सरासरीने धावा जमवायच्या असताना यावेळेला मात्र सावध सुरुवात पाहायला मिळते. ऑन साइड मारला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव घेतली गेली. एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता.
एका धावाने संघाच्या केली 2 धावा, बिनबाद 2. उजव्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंच अवांतर घोषित करतायत, कारण अजयची भरी एक वेगळी रणनीती आहे. शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवायचा, फलंदाजाला मात्र जखडून ठेवायचं फलंदाजीसाठी. यावेळेला मात्र सलग 2 चेंडू त्याने अवांतर टाकलेत. मोठा फटका पाहायला मिळतोय. प्रथमेश सोनार ऑन फायर. मिडविकेटच्या डोकावून मोठा प्रहार, चेंडू गेला आउट ऑफ पार. 6 धावांसाठी एसटीचे. काढण्याची संघाची धावसंख्येने 9 धावा. 10च्या सरासरीने धावा जमवायच्या असताना अजूनही 3 चेंडू या षटकातले शिल्लक असतील. प्रथमेश सोनार, एक मोठं नाव क्रिकेटच्या पटलावरील. पुन्हा एकदा अजय, पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा बिग फायर, पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक दुसरा चेंडू षटकारासाठी. गेलेत धापक धावा झाल्यात 15. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेला मात्र ऑनसाइड चेंडू वळवला. स्कूलच्या दिशेने चेंडू जाईल, चेंडू ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत 1 धाव घेतले गेले. संघाची धावसंख्या 16 धावा. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेला मात्र अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र स्ट्राईकवर आहे अजय, विजय. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा प्रहार, परंतु यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. काऊकवाडच्या दिशेने पहिला झटका बसलाय, तो म्हणजे विजयच्या रूपामध्ये. शेवटच्या चेंडूवर यावेळेला मात्र आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू मिळून दिला. याचसाठी केला होता अट्टा, असा शेवट गोड व्हावा. ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत एसटीचे. अक्षयने सुरेख झेल पकडला शेवटच्या चेंडूवर. दुसरं षटक घेऊन दिलेला आहे अक्षय. त्याच्या समोर असेल प्रथमेश सोनार, तर नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावर सतीश. आला काटपेच्या साईडने मारला फटका. उपेश त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावा आहेत 16. 10च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमायच्या असताना पहिल्या षटका दरम्यान चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन झालं. यावेळेला मात्र पहिल्याच्या दिशेने चेंडू उडवलाय, पण चेंडू आता आउट ऑफ पार्क. फ्रीचा चेंडू असेल, पुढील चेंडू फ्री हिट. ओहो हो, यावेळेला मात्र थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. यावेळेला मात्र प्रथमेश सोनार थांबण्याचं नाव घेत नाहीये.
त्याचं वादळ या मैदानावर घोंगावताना दिसत आहे आणि यात 6 धावांची संघाची धावसंख्या केली 29 धावा. कुछ खिलाड़ी पहले से ही तय कर चुके होते अपना इरादा. यावेळेला मात्र प्रथमेश सोनार तसंच ठरवून आलाय आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या केली 29 धावा. अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल. 16 चेंडू 11 धावांची आवश्यकता. अक्षय पुन्हा एकदा प्रथमेश यावेळेला अलाउन द कार्पेटच्या सामन्यामधला पण स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मात्र तोपर्यंत घेतली गेली. एखाद्या वेळी संघाची धावसंख्या आली 30 धावा. अजूनही 10 धावांची आवश्यकता असेल. 15 चेंडू 10 धावांची आवश्यकता. कोणता संघ होईल दुसरा फायनलिस्ट संघ? सतीश ऑन साइडला मारला चेंडू. चेंडू जातोय लॉंगाच्या दिशेने काऊकडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः जे आहे चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या केली 31 धावा. अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल. प्रथमेश सोनारने सामन्याचे रंगरूप बदलून टाकलंय. काय फटकेबाजी केली पहा. ओहो यावेळेला मात्र स्लोवर डिलिव्हरी गती परिवर्तन केलं अक्षयाने. कारण माहिती होतं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश सोनार नक्कीच करणार आहे. कारण त्याला सामना लवकर संपवायचा आहे. आपल्या संघाला म्हणजे सिद्धार्थ 11 जय भैरीनाथने संघाला फायनलचं तिकीट मिळवून द्यायचंय. त्यामुळे नक्कीच प्रयत्न असेल ते लवकर सामना संपवायचा. पण नाही अक्षय टू प्रथमेश. ओहो यावेळेला बॅटची कड घेत होती. चेंडू होतोय दन दन करत सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. परंतु यावेळेला मात्र बीट करून तोपर्यंत 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या आली 33 धावा. 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकावर आलाय मनीष. त्याच्या समोर सतीश. पाण्याच्या दिशेने चेंडू वळवता चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. त्यावेळेला मात्र पंचांचा इशारा येतो येस इट इज वाईट. म्हणजेच आव्हान त्यांनी संघाच्या खात्यात 1 ने भर पडले. धावफलक धावा झाल्या 34 धावा. 6 धावांची अजूनही आवश्यकता असेल. नवलाई पावणे मिऱ्याच्या संघाच्या गोटात मात्र सन्नाटा पसरला दिसतोय. जल्लोष पहा या ठिकाणी पाहण्यात मिळतोय तो म्हणजेच. ओहो यावेळेला मात्र बीट करतोय चेंडू मनीष. सहा धावांची आवश्यकता असेल. कोणता 11 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ होईल दुसरा फायनलिस्ट? फलंदाज बाद नसेल. शोल्डरला चेंडू लागलाय परंतु चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. 10 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मनीष. यावेळेला म्हणतो मी स्टार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्याखाली आलाय. स्वतः विकेट किपर पकडला गेलाय जेल. यावेळेला मात्र दुसऱ्या विकेट झालंय पतन. परतावं लागतंय माघारी. ते म्हणजे सतीश याला. ऐकूया सुमधुर संगीत एसटीचे.
माननीय प्रकाशजी शिंदे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी मंडळाच्या वतीनं सरांचं हार्दिक स्वागत करतोय आणि सरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय। प्रकाशजी शिंदे सर आपलं हार्दिक स्वागत असेल या मंचावर। नऊ चेंडू 6 धावांची आवश्यकता। मनीष पुन्हा एकदा बीट केलंय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मनीष याच्याकडून। 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल। काय सामना आहे पहा, आपण पाहिलं असेल 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना यावेळी मात्र चेंडू पाहिलं दिशेने वळवला, चेंडू येतोय एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल होईल आणि एका धावेने संघाची संख्या आली 35 धावा। 5 धावांची अजूनही आवश्यकता असेल। सात चेंडू 5 धावांची आवश्यकता। स्ट्राइकवर असेल प्रथमेश सोनार। साईडला मारलेला फटका, लांब कार्पेटच्या साईडला मारलेला फटका, चेंडू ते डिक्ले झोनच्या दिशेने एक धाव घेतली गेली। आता मात्र 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल। सहा चेंडू 4 धावांची आवश्यकता। धावा रोखल्या जातील की धावा डिफेंस केल्या जातील हे देखील पाहायचं आहे। क्या गेंदबाज करेंगे कमाल या बल्लेबाजी होगी बेमिसाल। किसका पत्ता होगा यहाँ पर कट, किसको जाना मिलेगा आगे। आता मात्र ट्रम्प कार्डचा वापर केला गेला या ठिकाणी। शेवटचं षटक घेऊन आलाय। 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता। राजाला शेवटचं षटक घेऊन ज्यानं पहिलं मेडन ओव्हर या षटकात टुर्नामेंट मध्ये हाताळली होती तोच राज यावेळेला मात्र ती किमया पुन्हा एकदा करेल का। तर मात्र स्ट्राइकवर असेल तो म्हणजे निखिल, नॉन स्ट्राइकला प्रथमेश सोनार। 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता। सहा चेंडू 4 धावा राज। ओहो हो हो यावेळेला षटकाराने सामना संपवला म्हणजे निखिल याने आणि विजयी ठरतोय म्हणजे सिद्धार्थ 11 जय भैरी नाट्य संघ।